Hello students, today we will learn 6th standard second supplementary reading Maryam and Moses. Maryam and Moses is a story of a sibling, Maryam and Moses. Maryam is elder sister of Moses. How she plays a trick to save the life of her brother Moses is described in this lessons, in this story. Maryam and Moses. So let's start the lesson. Long ago, Maryam and her parents lived in Egypt. But they were not Egyptians. What is the first sentence? Long ago, many years ago, खूप वर्षांपूर्वी, Maryam and her parents, Maryam आणि तिचे आई वडील, तिचे पालक लिव्ड इन इजिप्त. ते कुठे राहत होते? दे लिव्ड इन इजिप्त. इजिप्त मध्ये राहत होते. बट दे वर नॉट इजिप्शियन्स. दे वर नव्हते. नॉट, दे वर नॉट म्हणजे ते नव्हते, इजिप्शियन नव्हते. लाईक वी से द पीपल हु लिव्ह इन इंडिया आर कॉल्ड इंडियन्स. In the same way, the people who live in Egypt are called Egyptians. Though Maryam and her parents lived in Egypt, but they were not Egyptians. जरी ते इजिप्त मध्ये राहत असले तरी ते इजिप्शियन लोक ती नव्हती. Who were they? ते कोण होते? They were Hebrews. The people of Israel. There were Hebrews, the people of Israel. तुम्ही जर जगाचा नकाशा पाहिलात तर त्याच्यामध्ये इजिप्तच्या थोड्या जवळच अंतरावर आणि एक दुसरा देश आहे, तो आहे इस्रायल आणि पॅलेस्टाईन. मग त्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन, द एन्शियंट पीपल लिव्हिंग इन इस्रायल अँड पॅलेस्टाईन आर कॉल्ड हिब्रूज. जे पुरातन काळामध्ये त्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन या ह्याच्यामध्ये जे लोक देशामध्ये राहत होते लोक, त्यांना हिब्रूज असं म्हणतात. हिब्रू ही भाषा सुद्धा आहे. हिब्रू हे भाषेचं नाव सुद्धा आहे, खरं इथं हिब्रूज या लोकांचं संबोधण्यात आलेलं आहे. They were Hebrews, the people of Israel. They were not Egyptians. They had left Israel many years before and come to Egypt. They had left Israel many years before. Left, L-E-A-V-E, leave, त्याचं भूतकाळ आहे. लेफ्ट, लीव म्हणजे सोडून देणे, लेफ्ट म्हणजे सोडून दिले. They had left, त्यांनी सोडून दिलेले होते. पास्ट परफेक्ट टेन्स इथं आलेला आहे. दे हॅड लेफ्ट इस्रायल मेनी इयर्स बिफोर, खूप वर्षाआधी त्यांनी आपला इस्रायल हा देश सोडून दिलेला होता. अँड हॅड कम टू इजिप्त, आणि ते इजिप्तमध्ये आलेले होते. देर दे लिव्ड अ व्हेरी हार्ड लाईफ वर्किंग ॲज स्लेव्स. देर दे लिव्ड, देर मीन्स हिअर इन इजिप्त. इन इजिप्त दे लिव्ड अ व्हेरी हार्ड लाईफ ॲज स्लेव्स. त्या इजिप्तमध्ये ते खूप कठीण असं आयुष्य जगत होते. ॲज स्लेव्स. स्लेव्स मीन्स हू? अ पर्सन हू वॉज ओन्ड बाय अनदर पर्सन अँड हॅड टू वर्क फॉर हिम. अ पर्सन हू वॉज ओन्ड बाय, जो व्यक्ती एखाद्या दुसऱ्याच्या मालकीचा असतो आणि त्यांना त्याच्या सांगण्याप्रमाणे काम करावं लागतं. हॅड टू वर्क फॉर हिम, त्याच्यासाठी काम करावं लागतं. आपण एका शब्दात त्याला म्हणू शकतो मराठीमध्ये गुलाम. मग हे जे हिब्रूज हे लोक होते, जे मूळचे इजिप्शियन नव्हते, त्या इजिप्तमध्ये गुलामाप्रमाणे कठीण आयुष्य जगत होते. म्हणजे गुलामांना जसं सगळी कामं करावी लागतात, कठीण आयुष्य जगावं लागतंय, तसं यांना जगावं लागत होतं. म्हणजे त्यांना कसलंही स्वातंत्र्य नव्हतं, त्यांना पडेल ते काम करावं लागत होते, त्यांना समानतेची वागणूक तिथं मिळत नव्हती. असं या पहिल्या पॅरेग्राफमध्ये त्यांनी इथं दिलेलं आहे. सो व्हॉट वी हॅव लर्न इन द फर्स्ट पॅरेग्राफ? Long ago, Maryam and her parents lived in Egypt, but they were not Egyptian. They had come to Egypt long before and had left Israel, and there they lived a very hard life working as slaves. Slaves म्हणजे गुलाम. Next paragraph. The king of Egypt, the Pharaoh, was angry with Hebrews. The king of Egypt is called Pharaoh. इजिप्तच्या राजाला फेरोहा असं म्हटलं जाते. आणि द फेरोहा वॉज व्हेरी अँग्री विथ
हिब्रूज. त्याला ह्या हिब्रू लोकांचा, या इस्रायलच्या लोकांचा काय होता, खूप राग होता. जे गुलामाप्रमाणे तिथं त्यांना जरी वागणूक मिळत होती तरी सुद्धा त्यांना काय होता, राग होता. ही वॉज ऑल्सो अफ्रेड ऑफ देम. ही वॉज ऑल्सो अफ्रेड ऑफ देम. त्यांची त्याला भीती सुद्धा वाटत होती. वन डे दे विल फाईट अगेन्स्ट माय पीपल. वन डे दे विल फाईट अगेन्स्ट माय पीपल. एक दिवशी ही हिब्रू लोक माझ्या इजिप्शियन म्हणजे इजिप्तच्या लोकांशी काय करतील, युद्ध करतील, अशी भीती त्याच्या मनामध्ये होती. ही थॉट, असा त्याने विचार केलेला होता, अशी भीती त्याच्या मनामध्ये होती. सो ही ऑर्डर्ड दॅट ऑल द न्यू बॉर्न हिब्रू बॉईज बी थ्रोन इन टू द रिव्हर. सो ही ऑर्डर आज्ञा करणे. सो ही ऑर्डर म्हणून त्याने आज्ञा केली, ऑल द न्यू बॉर्न हिब्रू बॉईज, जे काही नवीन जन्मलेले मुलगे आहेत त्या मुलांना काय करायचं, टू बी थ्रोन इन टू द रिव्हर. त्यांना नदीमध्ये फेकून द्यायचं. त्या लहान बाळालाच काय करायचं, मुलाला नदीमध्ये फेकून द्यायची अशी आज्ञा त्यानं केली. सो व्हॉट यू हॅव लर्न इन द सेकंड पॅराग्राफ, द किंग ऑफ इजिप्त इज कॉल्ड फेरोहा. He was very angry with the Hebrews, and also he had a fear that these Hebrew people will fight against, one day they will fight against his own people, Egyptians. So he ordered all the newborn Hebrew boys to be thrown into the river. Next, at this time Miriam had a new baby brother. आणि ह्यावेळी जेव्हा राजाने ही आज्ञा केलेली होती, at this time Miriam had a new baby brother. मरियमच्या आईला एक नुकताच मुलगा झालेला होता आणि तिला भाऊ झालेला होता. had a new baby brother. He was a lovely child. ते खूप सुंदर असे छान असं बाळ ते होतं. His mother was worried about him. Obviously his mother was worried about him. त्या बाळाची आई काळजीत होती, कारण राजाची आज्ञा होती की नवीन जन्मलेल्या मुलाला काय करायचं, नदीत टाकून द्यायचं, त्यामुळे फेकून द्यायचं, त्यामुळे तिला खूप काळजी वाटत होती. वन डे शी पुट द बेबी इन अ बास्केट. एक दिवशी तिनं काय केलं, शी पुट द बेबी, मरियम्स मदर पुट द बेबी इन अ बास्केट. एका बास्केटमध्ये त्या मरियमच्या आईने त्या बाळाला ठेवलं. अँड टूक हिम टू द रिव्हर. आणि ती नदीकडे त्याला त्या बास्केटमधून घेऊन गेली. शी हिड द बास्केट इन अ बुश. त्या नदीच्या बाजूला जी झुडपं होती, बुश म्हणजे काय, अ प्लांट विथ लो ब्रांचेस. ज्या झाडाला खाली फांद्या असतात, खालच्या स्तराला फांद्या असतात, त्याला आपण म्हणतो झुडूप, आणि त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात बुश. शी हिड द बास्केट. हाईड म्हणजे लपवणे, आणि त्याचा भूतकाळ आहे हिड. शी हिड द बास्केट इन बुश. शी हिड द बास्केट इन द बुश. तिनं त्या झुडपामध्ये ते बास्केट लपवलं. शी आस्क्ड मरियम टू हाईड बिहाइंड द ट्री अँड वॉच द बेबी. शी आस्क्ड मरियम. तिने मरियमला सांगितलं टू हाईड बिहाइंड द ट्री. दुसऱ्या एका झाडाच्या मागे तू लपून बैस. अँड वॉच द बेबी. नाव या वॉच म्हणजे नजर ठेवणे. आता वॉचचे दोन अर्थ आहेत. एक वॉच म्हणजे रिस्ट वॉच, दॅट आय एम वेअरिंग इन माय हँड. आता जे मी हातात घातलं ते रिस्ट वॉच आहे. आता इथं वॉचचा अर्थ हे क्रियापद झालेला आहे. वॉच म्हणजे नजर ठेवणे. इंग्लिशमध्ये असे बरेचसे शब्द आहेत, त्याला होमोफोन्स म्हणतात, ज्याचा एकच शब्द दोन वेगवेगळ्या अर्थाने वापरण्यात येतो. वॉच म्हटलं, रिस्ट वॉच म्हटलं तर ते मनगटी घड्याळ होतंय. वॉच म्हटलं तर ते नजर ठेवणे होतंय. शी आस्क्ड मरियम टू वॉच द बेबी. त्या बाळाकडे नजर ठेवायला तिनं सांगितली. शी किस्ड द लिटल इन्फंट अँड बॅक टू हर हाऊस. इन्फंट, व्हॉट डू यू मीन बाय इन्फंट? अ व्हेरी यंग चाइल्ड और बेबी. खूप लहान बाळ, त्याला इन्फंट असं म्हणतात. आणि शी किस्ड द इन्फंट. तिनं बाळाचा मुका घेतला. अँड शी वेंट बॅक टू हर हाऊस. आणि ती आपल्या घरी वापस गेली. ती वापस गेली. सो व्हॉट यू हॅव लर्न इन द थर्ड पॅराग्राफ? मरियम हॅड अ न्यू बेबी ब्रदर. हर मदर पुट दॅट बेबी इन अ बास्केट अँड hid it into the bush and asked Maryam to keep watch to the baby. She kissed the little infant and went back to her house. So this is the third
paragraph. Fourth, soon the Pharaoh's daughter came back to river to bath. Soon, लवकरच, Pharaoh's daughter. Who was Pharaoh? Pharaoh, king of Egypt. His daughter means princess. आता फेरोहाची मुलगी म्हणजे राजकुमारी. ती काय झाली, त्या नदीवरती आंघोळ करायला आली. केम टू द रिव्हर टू बाथ. आंघोळ करायला ती आली. शी वॉज सरप्राइज टू सी अ लिटल बेबी इन अ बास्केट. एका बास्केटमध्ये लहान बाळाला पाहून तिला काय वाटलं? शी वॉज सरप्राइज. आश्चर्य वाटलं. शी आस्क्ड हर मेड टू ब्रिंग द बेबी टू हर. शी आस्क्ड हर मेड. मेड, MAID मेड. आता इथं कुठलं मेड आलं पहा, MAID मेड. मेड म्हणजे दासी. इथं मेडचा अर्थ आहे दासी. समजलं? MADE मेड म्हणजे तयार होणे. दोन्हीमध्ये फरक आहे. उच्चार सारखा आहे, खरं दोन्हीमध्ये काय आहे, फरक आहे. लक्षात ठेवायचं आहे. शी आस्क्ड हर मेड टू ब्रिंग द बेबी टू हर. ते बास्केटमधनं बेबीला आपल्या जवळ घेऊन यायला तिनं दासीला आपल्या आज्ञा केली. मरियम वॉज वॉचिंग फ्रॉम बिहाइंड द ट्री. मरियम हे सगळं ते झाडाच्या मागून पाहत होती. दिस इज अ लिटल हिब्रू बॉय. दिस इज अ लिटल हिब्रू बॉय. हा तर लहानसा हिब्रू मुलगा आहे. सेड द प्रिन्सेस. असं ती राजकुमारी म्हणाली. ही लुक्स सो लवली. ही लुक्स सो लवली. हा किती छान आहे, किती छान बाळ आहे. आय एम सॉरी फॉर हर. मला याचं काय वाटत आहे, वाईट वाटत आहे. वाय डज शी फील सॉरी फॉर दॅट बेबी? बिकॉज द फेरोहाज ऑर्डर वॉज टू थ्रो द न्यू बॉर्न बेबी बॉयज इन टू द रिव्हर. सो शी वॉज फीलिंग सॉरी फॉर दॅट बेबी. कारण राजाची आज्ञा होती लहान बाळांना काय करायचं, नदीमध्ये टाकून द्यायची. त्यामुळे तिला त्या बाळाबद्दल काय वाटायला लागलं, वाईट वाटायला लागलं. शी फेल्ट सॉरी फॉर दॅट बेबी. I'll take him to the palace. I apostrophe double L. I'll means I will, future tense. I will take him to the palace. मी याला राजमहलामध्ये घेऊन जाईन, future tense. But how can I bring him up? Bring up. Bring up means to look after a child. It is until it is an adult. टू लुक आफ्टर अ चाइल्ड. एखाद्या लहान मुलाचं सांभाळ करणे, पालन पोषण करणे, जोपर्यंत तो एक मोठा मुलगा होत नाही तोपर्यंत, किंवा एक मोठा मुलगा किंवा मुलगी ते मोठं होत नाही तोपर्यंत त्याचा सांभाळ करणे, त्याला म्हणतात टू ब्रिंग अप. त्याला काय म्हणतात, टू ब्रिंग अप. हा वाक्यप्रचार आहे इंग्लिशमधला. बट हाऊ कॅन आय ब्रिंग हिम अप. मी याला कसं मोठं करू शकते असं ती म्हणते. मरियम रॅन टू द प्रिन्सेस. मरियम प्रिन्सेसकडे येते आणि ती काय पळत येते आणि काय करते पहा, नेल्ट बिफोर हर. नेल्ट इज अ पास्ट टेन्स ऑफ टू नील. नील मीन्स टू रेस्ट ऑन वन ऑर बोथ नीज. नीज म्हणजे गुडघे. एका गुडघ्यावर किंवा दोन्ही गुडघ्यांवर बसणे त्याला म्हणतात नेल्ट. त्याला काय म्हणतात, नेल्ट. सो शी नेल्ट बिफोर हर. मरियम नेल्ट बिफोर हर. गुडघ्यांवरती ती राजकुमारीच्या समोर मरियम बसली. अँड सेड, आणि म्हणाली, प्रिन्सेस आय नो अ वुमन फ्रॉम द कंट्री ऑफ इस्रायल. प्रिन्सेस आय नो अ वुमन फ्रॉम द कंट्री ऑफ इस्रायल. मला इस्रायलमधल्या एका बाईची काय आहे, जी हिब्रू बाई आहे तिची ओळख आहे. शी इज गुड ॲट नर्सिंग बेबीज. ती कशी आहे, लहान बाळांना मोठं करणे. नर्सिंग मीन्स टू टेक केअर. लहान मुलांची काळजी करणे, त्यांचं पालन पोषण करायला काय ती चांगली आहे, हुशार आहे असं ती म्हणाली. आय ब्रिंग हर हिअर. आय ब्रिंग हर हिअर. मी तिला इथं बोलवून घेऊन येईन. फ्युचर टेन्स. आय ब्रिंग हर हिअर. द प्रिन्सेस ॲग्रीड. ॲग्रीड म्हणजे सहमती देणे, सहमत होणे, मान्य करणे. तिचं म्हणणं तिनं मान्य केलं, तिनं सहमती दिली. ठीक आहे, तू बोलवून घेऊन ये असं तिनं सांगितलं. मग पुढे काय झालं पहा. मरियम रॅन टू हर मदर अँड ब्रॉट हर टू द प्रिन्सेस. मरियम प्लेड वन ट्रिक. मरियमने आता एक युक्ती लढवली.
ज्या महिलेची मला ओळख आहे म्हणून सांगितली ती महिला कोण होती? तिची आईच होती. आणि तिनं आईलाच आपल्या काय केलं? बोलवून आणली. आणि काय म्हणाली पहा, मरियम रॅन टू हर मदर. मरियम आपल्या आईकडे पळत गेली अँड ब्रॉट हर टू द प्रिन्सेस. आणि राजकुमारीकडे तिला राजकुमारीच्या समोर बोलवून तिनं आणलं. टेक दिस बेबी सेड द प्रिन्सेस. या बाळाला घे असं राजकुमारीने तिच्या आईला सांगितलं. लुक आफ्टर हिम फॉर मी. लुक आफ्टर हिम याची तू काय करायचं आहे? लुक आफ्टर, टू टेक केअर ऑफ समवन. एखाद्याची काळजी घेणे, त्याचं पालनपोषण करणे. याचं पालनपोषण तुला करायचं आहे. फॉर मी, माझ्यासाठी पालनपोषण करायचं आहे. आय एम द डॉटर ऑफ द किंग ऑफ इजिप्त. मी या इजिप्तच्या राजाची काय आहे? मुलगी आहे. आय एम द डॉटर ऑफ द किंग ऑफ इजिप्त. आय शॅल पे यू वेल फॉर नर्सिंग दिस चाइल्ड. आय शॅल पे यू वेल. मी तुला चांगले पैसे देईन. चांगला जो काही खर्च या मुलाला वाढवण्यासाठी लागेल तो सगळा मी तुला देईन. आय शॅल पे यू वेल फॉर नर्सिंग दिस चाइल्ड. अँड व्हेन ही ग्रो अप ब्रिंग हिम टू द पॅलेस. अँड व्हेन दिस बेबी ग्रो अप. ग्रो अप म्हणजे मोठा होणे. व्हेन दिस बेबी ग्रो अप, जेव्हा हे बाळ मोठं होईल तेव्हा त्याला राजवाड्यामध्ये राजमहलात माझ्याकडे घेऊन ये असं ती म्हणाली. सो द लिटल बॉय लिव्ड विथ हिज ओन पॅरेंट्स अँड हिज सिस्टर मरियम. म्हणून ते लहान बाळ मात्र, तो मुलगा मात्र आपले आई वडील स्वतःचे ओन म्हणजे स्वतःचे आपले ओन पॅरेंट्स स्वतःच्या आई वडिलांसोबत आणि बहीण मरियम सोबत राहायला लागला. नाही तर इतर सगळ्या मुलांना काय केलं जायचं? नदीमध्ये फेकलं जायचं. व्हेन ही ग्रू अप हिज मदर टूक हिम टू द प्रिन्सेस. ग्रो अप, ग्रीव अप. ग्रो अप म्हणजे मोठं होणे. ग्रीव अप हे पास्ट टेन्स आहे. ग्रो अपचा भूतकाळ आहे. व्हेन ही ग्रू अप हिज मदर टूक हिम टू द पॅलेस. जेव्हा तो मोठा झाला तेव्हा त्याच्या आईने त्याला राजमहलात ती घेऊन गेली. द प्रिन्सेस लुक्ड ॲट हिम अँड सेड. राजकुमारीने त्या मुलाकडे पाहिलं आणि म्हणाली, ही इज अ व्हेरी फाईन बॉय. हा खूप चांगला मुलगा आहे. ही शॅल लिव्ह विथ मी. हा माझ्या सोबत राहील. फ्युचर टेन्स शाल आलं पहा. विल आणि शाल हे हेल्पिंग वर्ब फ्युचर टेन्समध्ये वापरण्यात येतात. ही शॅल लिव्ह विथ मी. हा माझ्यासोबत राहील. आय शॅल कॉल हिम मोझेस. मी याला मोझेस या नावाने हाक मारेन. याचं नाव मोझेस असेल आणि हा इथून पुढे माझ्यासोबत राहील असं ती म्हणाली. मोझेस नाव लिव्ड इन द पॅलेस. व्हेन ही ग्रू अप टू बी अ मॅन ही बिकेम अ ग्रेट लीडर ऑफ द पीपल ऑफ इस्रायल. मोझेस नाव लिव्ड इन द पॅलेस. आता मोझेस राजवाड्यात राहू लागला. व्हेन ही ग्रू अप टू बी अ मॅन, जेव्हा तो तरुण मुलगा बनला, तरुण माणूस बनला. ही बिकेम अ ग्रेट लीडर ऑफ द पीपल ऑफ इस्रायल. जे इस्रायलचे हिब्रूज लोक त्या इजिप्तमध्ये होते त्या सगळ्यांचा तो लीडर बनला, नेता बनला. ही गॅदर्ड देम टुगेदर. त्याने सगळ्यांना, त्या लोकांना एकत्रित केलं. अँड लेट देम आउट ऑफ इजिप्त. आणि इजिप्तच्या बाहेर त्यानं त्यांचं नेतृत्व केलं. लीड म्हणजे नेतृत्व करणे. लेड हे काय आहे? भूतकाळ आहे. ही लेट देम आउट ऑफ इजिप्त. इजिप्तच्या बाहेर त्यानं त्यांचं नेतृत्व केलं. त्यांना बाहेर घेऊन गेला तो. आउट ऑफ इजिप्त. ही लेट देम टू केनान व्हेअर दे हॅड फर्स्ट कम फ्रॉम. केनान इज इन इस्रायल. इस्रायलमध्येच तो केनान या ठिकाणी त्या सगळ्या लोकांना घेऊन गेला. व्हेअर दे हॅड फर्स्ट कम फ्रॉम. जिथून ते पहिल्यांदा तिथूनच तिथं इजिप्तमध्ये आलेले होते तिथंच पुन्हा त्यानं तिथं घेऊन गेलं. देअर दे बिल्ड देअर हाऊसेस. तिथं त्यांनी स्वतःची घरं बांधली. अँड लेटर ऑन दिस मोझेस इस्टॅब्लिश्ड और फाउंडेड हिज ओन रिलिजन जुडाइझम. जुडाइझम नावाच्या धर्माची स्थापना या मोझेस यांनी त्या काळी केलेली आहे. समजलं? मग अशा रीतीने या मोझेसने आपल्या लोकांचं पुनर्वसन आपल्या पहिलेच्या इस्रायल या देशामध्ये शेवटी केलेला आहे. हा धडा मोठ्याने, यू शुड रीड दिस लेसन लाऊडली ॲट होम अँड राईट दिस ग्लॉसरी इन युअर नोटबुक. हा धडा मोठ्याने वाचा आणि ही जी काही ग्लॉसरी आहे ती व्यवस्थित तुमच्या नोटबुकमध्ये तारीख घालून लिहायची आहे. धन्यवाद. थँक्यू.